आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे आणि जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सध्या जग कोरोनाच्या अत्यंत धोकादायक टप्प्यात आहे असं WHOचे प्रमुख टेड्रोस यांनी म्हटलंय. जवळपास 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग अत्यंत वेगानं झालाय. पुढच्या वर्षी याच वेळेपर्यंत तुमच्या देशातील 70% लोकांचं लसीकरण झालं पाहिजे असं आवाहन देखील आम्ही देशभरातील नेत्यांना केलंय. या महामारीच्या या टप्प्याला सामोरं जाण्यासाठी लसीकरण हाच उपाय आहे. आतापर्यंत लसींच्या 3 अब्ज डोसेसचं वितरण झालंय, मात्र यातील 2%पेक्षाही कमी गरीब देशांना मिळालेले आहेत. संपूर्ण जगभरात लसीकरण करण्यासाठी 11 अब्ज डोसेसची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. डेल्टा व्हेरियंटचा धोका ओळखून त्याचा संसर्ग रोखण्यासाठी बायडन प्रशासन सज्ज झालंय. डेल्टा व्हेरियंटचे हॉटस्पॉट ओळखून त्या भागात लसीकरण किती झालंय याचा आढावा घेण्यासाठी सरकारची पथकं पाठवली जात आहेत अशी माहिती व्हाईट हाऊस कोविड-19 रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर जेफ जेंटिस यांनी दिली आहे. ज्या भागात लसीकरणाचं प्रमाण कमी आहे अशा भागात डेल्टा व्हेरियंटचा प्रसार होत असल्याचं CDCच्या अहवालातून समोर आलंय. तर इतर उपप्रकारांपेक्षा डेल्टा हा व्हेरियंट 50% अधिक संसर्गजन्य असल्याचं देखील निरीक्षण या ठिकाणी नोंदवण्यात आलंय. अमेरिकेमध्ये आता 90% लसीकरण पूर्ण झालंय. काही ठिकाणी नागरिकांची मास्क घालण्यापासूनही सुटका झाली आहे. मात्र आता डेल्टाचा प्रसार अमेरिकेत वाढत चाललाय आणि त्यामुळे बायडन प्रशासनाची झोप उडाली आहे. काही राज्यांमध्ये एका आठवड्यात डेल्टाचे रुग्ण जवळपास दुप्पट होत आहेत. एकूण रुग्णसंख्येत 20% रुग्ण डेल्टाचे आहेत अशी माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे सरकार पुन्हा मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणारे नियम जे आहेत ते लावण्याबाबत विचार करत आहे. काही ठिकाणी झालेलं कमी लसीकरण हे देखील डेल्टाच्या प्रसारामागचं कारण आहे अशी माहिती न्यूयॉर्क टाइम्सनं फॅमिली फाउंडेशनच्या सर्वेच्या आधारे दिली आहे. अमेरिकेतल्या ओरेगॉन राज्यातले बहुतांश कोरोना निर्बंध हटवण्यात आलेत आणि त्यामुळे रहिवाशांनी मास्क लावण्याची गरज नसल्याचं ओरेगॉन लाईव्ह वृत्तसमूहानं सांगितलंय. केंद्र सरकारच्या नियमानुसार मात्र अजूनही प्रवाशांना रेल्वे किंवा बसनं प्रवास करत असताना मास्क लावणं गरजेचं आहे. कार्यालयं आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध देखील हटवण्यात आलेले आहेत. ओरेगॉनचे राज्यपाल केट ब्राउन यांनी निर्बंध उठवण्यात येत असल्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सेलिब्रेशनमध्येही भाग घेतला. कोविशिल्ड या लसीला EMAची मान्यता नाही असं युरोपियन कमिशनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय. ॲस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्डनं भारतात तयार केलेल्या या लसीला नियामकांकडून मान्यता देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे त्याला EUकडून मान्यता मिळू शकत नाही असं ते म्हणाले आहेत. ही लस ॲस्ट्राझेनेका सारखीच आहे आणि याचा अर्थ ज्या 50 लाख ब्रिटिश नागरिकांनी ही लस घेतली आहे त्यांना EUच्या नियमानुसार प्रवास करता येणार नाही. EMAनं परवानगी दिलेल्या लसी घेतलेल्यांनाच प्रवास करण्याची परवानगी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ब्रिटनमध्ये कोविड बूस्टर देण्याची मोहीम यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होईल असं ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी म्हटलंय. ब्रिटनची सल्लागार असलेल्या लसीकरणाच्या संयुक्त समितीनं हा सल्ला दिल्याचं त्यांनी सांगितलंय. बूस्टर देतानाही सर्वाधिक धोकादायक असलेल्यांनाच प्राधान्य देण्याची योजना असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. तर कोविड बूस्टर सुरू करणारी ब्रिटन हा जगातला पहिला देश असेल. अर्जेंटिनामध्ये व्यंग किंवा गंभीर आजार असलेल्यांना सरकारनं फायझर लसीचं लसीकरण करावं अशी मागणी शेकडो पालकांनी केली आहे. कोरोना सुरू झाल्यापासून मुलांना संसर्गाच्या भीतीमुळे घराबाहेर पडता आलेलंच नाहीये. अनेकांना तर त्यांच्या आवश्यक ती ट्रीटमेंट देखील करता आलेली नाहीये. तर सेरेब्रल पाल्सी सारखे गंभीर आजार झालेल्या मुलांची अवस्था तर अगदी बिकट झाली आहे. डिसेंबर 2020 पासून अर्जेंटिनामध्ये लसीकरण सुरू झालंय. कोलंबियामधील बोगोटामध्ये बेघर लोकांच्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले किंवा एखादा आजार असलेल्या बेघर नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जात आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या जॉन्सन & जॉन्सन या लसीचं 25 लाख डोस जे आहेत ते या मोहिमेसाठी वापरले जात आहेत. तर या मोहिमेअंतर्गत जवळपास 5,000 लोकांचं लसीकरण करण्याची अपेक्षा आहे. जुलैपर्यंत 2,50,00,000 लोकांचं लसीकरणाचं उद्दिष्ट अध्यक्ष इवान ड्यूक यांनी ठेवलंय.
ऑस्ट्रेलियात संक्रमण वाढत चाललंय। गुरुवारी आणखी 24 संक्रमितांची नोंद झाल्यानं सिडनी आणि आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना वर्दळ कमी करण्याचं आवाहन न्यू साऊथ वेल्सच्या प्रमुखांनी केलंय। सूचनांचं पालन केलं नाही तर लॉकडाऊनची मर्यादा वाढवावी लागेल असा इशारा देखील देण्यात आलाय। लक्षणं असतानाही काही जण बाहेर पडतायत आणि त्यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे। गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यू दरही वाढत चाललाय आणि यामध्ये झपाट्यानं वाढ होतीये। संसर्ग कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, पण सोबतच लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करणं, लसीकरणाचे फायदे समजावून सांगणं ही सरकारपुढची मोठी आव्हानं आहेत। मार्चमध्ये काँगोला कोवॅक्स अंतर्गत लसी मिळाल्या आहेत, मात्र अजूनही अनेक जणांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आहे। रशियामध्ये शुक्रवारी कोरोनामुळे 679 रुग्णांचा मृत्यू झाला। सलग चौथ्या दिवशी विक्रमी मृत्यूसंख्या नोंदवण्यात आली अशी माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र अजूनही लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कमी लसीकरणामुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये रशियात रुग्णसंख्या आणि मृत्यूदरही वाढलाय। गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात संसर्गाचे प्रमाण दुप्पट झालंय। जूनच्या सुरुवातीला 9,000 रुग्णसंख्या होती, ती या आठवड्यात 20,000 झाली आहे। मॉस्कोमध्ये आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये नवीन रुग्णांपैकी निम्मी रुग्णसंख्या ही कोरोना संसर्गाची बघायला मिळते, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीये। कोरोना संक्रमण वाढल्यानं रशियातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी नवे निर्बंध लावण्यात आले। संक्रमणाचा धोका पर्यटनाला बसू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। लसीकरण झाल्याचं सर्टिफिकेट, RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट किंवा आधी कोरोना होऊन गेल्याचं दाखवणारी कागदपत्र सादर करणं अनिवार्य करण्यात आलंय। बोलिव्हिया चीनच्या सिनोफार्म कंपनीच्या 60 लाख लसी घेणार असल्याचं बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस आर्के यांनी जाहीर केलंय। बोलिव्हियानं ऑर्डर केलेल्या लसींपैकी निम्म्याच लसी त्यांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणासाठी या लसींचा उपयोग होईल असंही ते म्हणाले। देशव्यापी लसीकरण मोहिमेसाठी ते गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलंय। 10 जुलैला लसीचा पहिला साठा पोहोचेल आणि त्यानंतर 10 दिवसांच्या अंतरानं 10 लाख लसी पोहोचतील। लसींची कमतरता आणि चुकीची माहिती पसरवली गेल्यानं बोलिव्हियामध्ये लसीकरण उशिरा सुरू झालंय। ब्राझीलमध्ये 1 कोटी लसीचे डोस दिल्याचा दावा जो आहे तो ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयानं केलाय। गेल्या वर्षीपासून तडाखा बसलेल्या ब्राझीलनं लसीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचं मानलं जात आहे। आतापर्यंत सर्वात जास्त लसी दिल्यामध्ये ब्राझील जगात 4थ्या क्रमांकावर आहे। मात्र फक्त पहिला डोस घेतलेल्यांची संख्या अधिक असल्यानं नेमके पॉझिटिव्ह रुग्ण किती आहेत याची माहिती मिळू शकलेली नाहीये। अजूनही संसर्गाचं प्रमाण अधिक आहे। एका दिवसात 65,163 रुग्णसंख्या आणि 2,029 मृत्यू झाल्याची माहिती हॉपकिन्स युनिव्हर्सिटी मार्फत देण्यात आली आहे। 4 जुलै अर्थात अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेत नागरिक बाहेर पडतायत, एकत्र जेवण घेतायत, आतषबाजी करत या ठिकाणी आनंद घेतला जातोय आणि कौटुंबिक सोहळेही साजरे होत आहेत। 30 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी विमानतळांवर हजेरी लावली होती। कोरोनापूर्व काळातलं वातावरण हळूहळू परत येत आहे। प्रवासी मोठ्या संख्येनं परतत असल्याचं बघायला मिळतंय आणि हे सगळं नॉर्मल झालेलं वातावरण बघून आनंद निश्चितच होतोय आणि हा आनंद झाल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी देखील बोलून दाखवलंय। लोकांच्या सुट्टीनिमित्त विविध प्लॅन्स आखून ते बाहेर पडतायत। बीचेस आणि तलावाच्या जवळच्या जागा पूर्ण भरल्याचं बघायला मिळतंय। 4 जुलैला रविवार आहे आणि त्यामुळे शुक्रवारपासूनच लोक वीकेंड एन्जॉय करत असल्याचं बघायला मिळतंय। कॅनडानं त्यांच्या देशाच्या नागरिकांना देशाबाहेर जाण्यासाठी आणि परतण्यासाठी प्रवासावरील निर्बंध शिथिल केलेत। पूर्ण लसीकरण झालेल्यांना आता 14 दिवस क्वारंटाईन राहण्याची गरज नाहीये। मात्र अत्यावश्यक नसेल तर अमेरिकेहून कॅनडात येणाऱ्या प्रवाशांबाबत मात्र अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। हा निर्णय घेतल्यानंतर काय परिणाम होतात हे बघूनच मग अमेरिकन नागरिकांबद्दल निर्णय घेण्यात येईल। 2020 पासून कॅनडा आणि अमेरिकेदरम्यान प्रवासावर बंदी घालण्यात आली होती, ती आता 21 जुलैला उठण्याची शक्यता आहे। कॅनडाच्या नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च आहे असं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलंय। दक्षिण आफ्रिकेत डेल्टाच्या प्रसारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येत आणि मृत्यूमध्येही वाढ झाली आहे। दररोज हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णसंख्येत
मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे त्यांच्यावरील तणाव वाढलाय। या आरोग्य कर्मचाऱ्यांना समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना बोलावण्यात येत आहे। त्यांचं मानसिक धैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। आफ्रिकेत 24 तासांमध्ये 21,584 रुग्णांची आणि 382 मृत्यूंची नोंद झाली आहे। ज्यांनी ॲस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस घेतला त्यांनी कोणत्याही लसीचा दुसरा डोस घ्यावा अशी शिफारस जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे। लसीकरणाचा वेग आणि परिणामकारकता वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। जर्मनीचे आरोग्य मंत्री जेन्स स्पान यांनी 16 राज्यांमधील सहकाऱ्यांशी चर्चा केली। सध्याच्या शिफारसीनुसार ॲस्ट्राझेनेका सोबत जर अन्य लसीचा डोस मिक्स केला तर त्याचा परिणाम अधिक होतो असंही अभ्यासातून सिद्ध झाले आणि त्याच संदर्भातली ही माहिती आरोग्य खात्यामार्फत देण्यात आली आहे। फ्लोरिडामध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका आठवड्यानंतरही ढिगारा उपसण्याचं काम सुरूच आहे। यामध्ये आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह हाती लागले तर 145 जण बेपत्ता आहेत। इमारत कोसळल्यानंतर लगेचच काही तासांमध्ये कुणालाही ढिगाऱ्याखालून काढता आलं नव्हतं। आता इमारतीचे राहिलेले अवशेष पाडून टाकण्याचा फ्लोरिडाचे अधिकारी विचार करत आहेत। इटालियन फुटबॉल चाहत्यांनी विजयाचा आनंद साजरा केला। शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या टीमनं बेल्जियमचा 2-1 पराभव केला। यावेळी विजयाचा आनंद साजरा करत असताना त्यांनी गाणं म्हणत त्यांच्या देशाचा ध्वज फडकावला। यावेळी पराभव झालेल्या बेल्जियम क्रीडाप्रेमींचा मात्र हिरमोड झाला। आपण आणखी चांगलं खेळू शकलो असतो असं यावेळी एक क्रीडाप्रेमी म्हणाला। तर आता इटलीचा पुढचा सामना हा स्पेन सोबत असणार आहे। मंगळवारी लंडनमधील वेम्बली स्टेडियमवर ही स्पर्धा रंगेल। शुक्रवारी युरोच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेननं मिळवलेल्या विजयावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला। हा सामना अतिरिक्त वेळेत 1-1 अशा बरोबरीत सुटला। आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघूया जगभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अश्रुधराच्या गॅसच्या डब्यावर आढळल्यानं चिलीतील एका महिलेने दोन्ही डोळे गमावले। त्यांनी राजधानी सॅन्टियागो इथे पोलीस मुख्यालयाबाहेर शुक्रवारी निषेध केला। फॅबिओला कॅम्पिलाय ही 36 वर्षीय महिला पूर्ण नेत्रहीन झाली असून तिच्या कपाळाला देखील दुखापत झाली होती आणि मेंदूला मोठी इजा झाली होती तर चेहऱ्यावरही मार लागला होता। 2019 मध्ये घडलेली ही घटना आहे। ती कामावर जात असताना ही घटना घडली होती। यापूर्वीही पोलिसांनी तिच्या शेजारच्या निदर्शकांशी चकमक केली होती। तर 2019 मध्ये चिलीमध्ये अनेक महिने अशांतता होती। पोलिसांशी झालेल्या चकमकीत अनेक नागरिक जखमी झाले होते तर अनेकांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याचं देखील नागरिकांनी सांगितलंय। तर निदर्शकांनी पोलिसांवर आरोप केले। अमेरिकेच्या सीमेवर मेक्सिकोच्या सीमेवर एका तात्पुरत्या स्थलांतर करणाऱ्या छावणीत राहणाऱ्या 2000हून अधिक स्थलांतरितांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। तिजुआना छावणीतील जवळपास प्रत्येक नागरिकाला काही महिने किंवा अनेक वर्ष मेक्सिकोमध्ये हे स्थलांतरित राहत आहेत आणि त्यामध्ये 2016 मध्ये सीमेवर आगमन करण्यास सुरुवात करणाऱ्या नागरिकांमध्ये हिंसाचार, दारिद्र्य, नैसर्गिक आपत्तीपासून पळून जाणारे मेक्सिकन आणि मध्य अमेरिकन कुटुंबाचा समावेश आहे। बेलारूसहून सीमा ओलांडलेल्या 150 स्थलांतरितांना स्थलांतरित हक्क असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि लिथुआनियनच्या स्टेट बॉर्डर गार्ड सर्व्हिसनं गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये बेलारूसहून आलेले नागरिक हे देशात प्रवेश करत असल्याचं बघायला मिळत असून लोक कुंपणावर चढतानाची ही दृश्य आहेत। तर सातत्यानं बेलारूस स्थलांतरितांचे गट पाठवत असल्याचा आरोप लिथुआनियाने बेलारूसवर केला आहे। आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। जाता एक महत्त्वाची आठवण, मास्क लावा, काळजी घ्या, सुरक्षित राहा। ताज्या बातम्यांसह लगेच परत येतो। बघत राहा न्यूज 18 लोकमत। असून रविवार आणि शनिवार पूर्णपणे बंद राहणार आहे। देशात डेल्टा प्लसचा धोका वाढत असल्याचं दिसतंय। 12 प्रश्न 1